आज आहे गणेश चतुर्थी। तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। सकाळी सकाळी मस्त असा चहा घेतला, त्यानंतर आंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि गौरीचं घरीच जे आहे विसर्जन केलं। दरवर्षी आम्ही दोघी सासा-सुना जे आहे घरीच गौरीचं विसर्जन करते, कारण घरी गणपती असतो, घाई गडबड असते म्हणून नदीवर वगैरे जात नाही। त्यानंतर तयार होऊन जे आहे आम्ही गणपती घ्यायसाठी निघालो। प्रत्येक ठिकाणी बँडचा, ढोलचा आवाज, सगळीकडे वातावरण खूप मस्त होतं आणि जिथे गणपती घ्यायसाठी गेलो तिथल्या मूर्त्या पाहून तर बाप रे, का एकापेक्षा एक मूर्त्या, म्हणजे कुठली मूर्ती घ्यावी खरंच खूप जास्त कन्फ्युजन। आणि महागाई तशाच आहे। या मूर्त्या दिसायला जेवढ्या अट्रॅक्टिव्ह आहे तेवढ्या महाग आहे, म्हणजे 10,000 15,000 अशी या मूर्तींची जी आहे किंमत असते। आणि खरंच आणि बालगोपाल तर खूप मस्त दिसत होता। आणि मग काय, गणपती घेऊन घरी आलो आणि मग स्वयंपाकाची तयारी केली। आज आमच्याकडे साधारण 15 ते 20 लोक जे आहे जेवण करतात आणि दरवर्षी मी स्वयंपाक बनवते। आणि मोदक जे आहे माझ्या सासूबाईंनी तयार करून दिलेत, त्याला मी छान तळून घेतले आणि स्वयंपाक बनवलेला आहे। डाळ भाजी बाकी सर्व जे आहे फुल व्लॉगमध्ये मी शेअर केलेलं आहे। आलू वांग्याची भाजीसुद्धा, मिक्स भाजी असते आमच्याकडे, आणि डाळ भाजी, कढी, मोदक आणि गोड वरण वगैरे असा स्वयंपाक असतो। इथे मस्त असं डेकोरेशन झालं। त्यानंतर आम्ही स्थापनासुद्धा करून घेतली। स्थापना थोडीशी घाई गडबडीत झाली। चला, आजचा व्लॉग इथेच एंड करते। बाय।